नमस्कार. यंग तरंगमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी जीवनामध्ये आपली शाळा, आपल्या कॉलेजचा कॅम्पस यांचं विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या भावजीवनामध्ये एक अतिशय महत्त्वाचं असं स्थान असतं. खरं तर ते घराबाहेरचं दुसरं कुटुंबच असतं आणि या कुटुंबामध्ये जेव्हा नव्याने एखादा सदस्य दाखल होतो तेव्हा त्याचं स्वागत होणं अपेक्षित असतं. तसं ते बहुतेकदा होतंही आणि नवीन कुणाला तरी इथे सामावून घेत असताना थोडासा संघर्ष अपेक्षित असतो. तोही अनेकदा सहजपणे केला जातो, होतो. पण जर चेष्टा, मस्करी याचं रूपांतर विकृतीमध्ये झालं तर अनेकदा या कुटुंबामध्ये नवीन सदस्य सामावला जात असताना रॅगिंग सारख्या प्रवृत्ती आपल्याला उदयाला आलेल्या दिसतात. रॅगिंग हे किती प्रकारे होत असतं, ते केवळ कॉलेज जीवनामध्ये असतं की शालेय जीवनामध्ये बुलिंगच्या रूपाने हाच राक्षस आपल्या अवतीभोवती वावरत असतो, या सगळ्याचा आजच्या कार्यक्रमात आपण वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हे आपले सगळे मित्रमैत्रिणी या ठिकाणी सज्ज आहेत. सगळ्यात आधी टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनपूर्वक स्वागत. मुलांच्या भावजीवनातली ही म्हटलं तर विकृती, म्हटलं तर समस्या असणारा रॅगिंग हा पैलू, या पैलूचा सखोल विचार करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी. कुटुंबामध्ये आणि कुटुंबाच्या बाहेर वावरत असताना संवाद कौशल्य हे अतिशय महत्त्वाचं असतं, कारण या संवादाच्या जीवावरच आपण त्या समूहामध्ये आत्मविश्वासाने वावरू शकणार असतो. म्हणूनच आपल्याबरोबर आहेत कम्युनिकेशन स्किल्स एक्सपर्ट डॉक्टर माधवी गोखले. रॅगिंग याचं नेमकं स्वरूप काय आहे, आमच्या विद्यार्थ्यांनीच याविषयीची एव्ही तयार केलेली आहे, ध्वनिचित्रफीत तयार केलेली आहे. रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली ही ध्वनिचित्रफीत सगळ्यात आधी पाहूया. रॅगिंग किंवा बुलिंग अनेकदा आपल्या आसपास घडत असताना आपण बघत असतो. काही वेळा तर आपण स्वतः सुद्धा त्याचे शिकार झालेलो असतो. तुम्हाला काय वाटतं, तुमचे आतापर्यंतचे अनुभव काय आहेत? एखाद्याचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी त्याला सातत्याने चिडवत राहणं म्हणजे रॅगिंग. बरं. कोणाला स्वतःच्या पार्थवरून डायव्हर्ट करण्यासाठी आणि स्वतःला श्रेष्ठ सांगण्यासाठी पण रॅगिंग होते. बरं. हा. शालेय जीवनात टेर उडवणे ह्याचे रूपांतर पुढे रॅगिंग सारख्या विचित्र प्रकारात होऊ शकतं. बरं.
तुम्हाला काय वाटतं? बच्चों से पढ़ाई पर से ध्यान हटाने के लिए और मज़े के लिए सीनियर्स अपने जूनियर्स की रैगिंग करते हैं या उन्हें बुली करते हैं और हम गवर्नमेंट को इसे रोकने के लिए काफ़ी स्टेप्स लेने चाहिए ताकि ये सब बंद हुए। ठीक है, हाँ रैगिंग शुरू हुई थी इंट्रोडक्शन के लिए सीनियर्स और जूनियर्स की, पर अभी उसको एक एज ए रिचुअल ले लिया है, मिथ ले लिया है। बच्चे डरते हैं रैगिंग से, डरते हैं कॉलेज जाने से। बरं, तुला काय वाटतं? कोई भी कॉलेज नहीं जाना चाहता क्योंकि उनको डर लगता है कि रैगिंग होता है। वो लोग डर जाते हैं कि हम लोग प्रिंसिपल को बताएं क्या करें। कुछ इनके वजह से काफ़ी ऐसे 2010 में इंसिडेंट घट चुके हैं, सुसाइड, और काफ़ी लोग मेंटल हैरेस हो चुके हैं एंड नाउ दे आर मेंटली साइकिक। खूप सारे मुद्दे मुलांनी या ठिकाणी उठवलेले आहेत. आपण रॅगिंग असं म्हटलं की खास करून कॉलेज जीवनामध्ये प्रवेशाचा काळ आणि त्यामध्ये त्या मुलींनी उल्लेख केला त्याप्रमाणे सिनियर्स आणि ज्युनियर्स यांची कुठेतरी ओळख व्हावी, यातून या प्रथेची सुरुवात झाली असं सर्वसामान्यपणे समजलं जातं. आपण काय सांगाल, नेमकं काय आहे रॅगिंग? ॲक्च्युली ह्याचं ओरिजिन जे आहे ते फार निराळं आहे. म्हणजे ब्रिटनच्या जुन्या शाळांमध्ये नवीन विद्यार्थी जे येतात त्यांच्यावरती काहीतरी त्यांची मस्करी करण्यासाठी किंवा प्रँक ज्याला आपण म्हणतो, प्रॅक्टिकल जोक्स, तर ते प्रॅक्टिकल जोक्स करायचे म्हणजे काय, इट यूज टू बी हार्मलेस. आणि मग त्यांची एक अशी परेड निघायची फ्रेशर्सची सिनियर्स बरोबर, आणि दे यूज टू रेज मनी फॉर चॅरिटी. त्याला त्यांनी नाव रॅगिंग दिलं. इंडिया आणि श्रीलंका हे 2 देश असे आहेत अजून जिथे ह्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात डॉक्टर पण सांगतील चं प्रमाण वाढलं आहे. आणि जसं काही जणांनी म्हटलं की ते एक विकृती झाली आहे. आणि हळूहळू मला असं वाटतं की म्हणजे मी आता 20 वर्ष इंजिनिअरिंग संस्थेत शिकवते. कदाचित आपल्या शहराच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा मेट्रो सिटीजमध्ये जे कॉलेजेस आहेत जिथे कंपल्सरी रेसिडेन्शियल कॉलेजेस नाही आहे, जिथे डे बोर्डर्स आहेत की सकाळी येतात आणि संध्याकाळी मुलं घरी जातात, तिथे कदाचित याचं प्रमाण नसेल. हॉस्टेलमध्ये एखाद्या वेळेस असू शकेल, पण जे रिमोट एरियाज आहेत आपल्या देशात आतमध्ये एकदम इंटिरियरमध्ये जे कॉलेजेस आणि कधी कधी शाळा पण, तिथे ह्याचं प्रमाण जास्त असतं. कारण तिथून बाहेरची मुलं येतात, त्यांना कॉलेजबद्दल जास्त माहिती नसते, ते त्या एरियातले नसतात, नवीन असतात, त्यामुळे कदाचित त्यांना विक्टिमाइज करणं खूप सोपं होतं. पण त्यालाही अपवाद आहेत. आता अमन कचरू केसमध्ये ही वॉज हिमाचल प्रदेश, म्हणजे तो काही असा निराळा मुलगा नव्हता. आणि दुसरं म्हणजे अजून एक गैरसमज असा आहे की कमकुवत मुलांना विक्टिमाइज करतात. जे काही मी रॅगिंगवरती वाचलंय त्याच्यात असंही होतं की जो रेजिस्ट करतो किंवा जो स्टँड आउट होतो किंवा होते त्याला सुद्धा कधी कधी मुद्दामून विक्टिमाइज केलं जातं. आत्ता महाराष्ट्र स्टेटमध्ये 169 केसेस रिपोर्ट झाल्यात गेल्या 5 वर्षात, पण त्याहून खूप अधिक केसेस अशा असतील ज्या रिपोर्टच होत नाहीत कारण लोक घाबरतात. डॉक्टर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की ही विकृती आहे असं जे म्हटलं जातं, तर याची मुळं कुठे आहेत नेमकी? माझ्यावर रॅगिंग झाला होता म्हणून मी तुझ्यावर रॅगिंग करणार. मागच्या वर्षी सिनियर्सनी मला रॅग केलं होतं म्हणून मी तुमच्यावर करणार. 2 म्हणजे माझा आत्मविश्वास कमी आहे म्हणून मी तुमच्यावर राग काढणार आणि रॅगिंग करणार. तेव्हा मला ताकदवर असं मला वाटते, मी पॉवरफुल असं मला वाटतंय. 3rd म्हणजे सॅडिस्टिक प्लेजर जे असतो की मला आनंद वाटतो, तुझा त्रास बघून मला आनंद वाटतो, अशी जी आहेत मुलं पण रॅगिंग करतात आणि त्यांना उपचाराची आवश्यकता असते. काही मुलं जे फेल होतात, केटी घेतात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, त्यांना असं वाटतं की मला काही एंटरटेनमेंट नाही, प्लेजर नाही, आणि असं केलं तर मला शांतता वाटतो. केव्हा केव्हा घरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जर आई बाबा पुष्कळ स्ट्रिक्ट होते, आई बाबा त्यांना मुलांना पुष्कळ बुलिंग केले होते लहान असताना, त्यांना मारलं असतं, अशी मुलं पण मोठे होऊन ॲग्रेसिव्ह होतात आणि इतर मुलांना पण त्रास देतात. काही फॅमिलीजमध्ये जिथे बाबा आईनं मारतात, जिथे व्हायलन्स ते बघतात आणि व्हायलन्स इज नॉर्मल. आमच्या गावी आम्ही खप पंचायतमध्ये लोकांना मारतो किंवा असं काय करतो, असं काय असेल, आणि व्हायलन्स इज नॉर्मल असं जेव्हा विचार असतो मनात, तेव्हा अशी मुलं पण जाऊन रॅगिंग करतात. मुली पण रॅगिंग करतात, फक्त मुलं नाहीत. आणि रॅगिंग करताना त्यांना काही वाईट वाटत नाही. आणि ही मुलगी म्हणाली की त्याचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी मी रॅगिंग करतो, असं नसतं. त्यांना माहीत नसते ते समोरचा आत्मविश्वास काय होतो ते.
काही वेळ त्यांना अजिबात कळत नाही की समोरच्या माणसाला काय होतं ते, पण माझं त्याच्यावर ताकद आहे आणि व्हायलन्स मला नॉर्मल वाटते असं पण काही कारण असतात. काही मुलं व्हेरी रेअरली डिप्रेस्ड मुलं इतरावर रॅगिंग करू शकतात आणि जेव्हा त्यांचं डिप्रेशन कमी होतं उपचारानंतर ते चांगले पण होऊ शकतात. आणि ॲट टाइम्स ग्रुपमध्ये जर पिअर प्रेशर, मी रॅगिंग केलं तर मी मॅचो, मी पॉवरफुल, मी मॅस्क्युलिन, मी मुलगा, मी पुरुष, असा पण एक विचार असतो. केव्हा केव्हा आई बाबा पण म्हणतात काय कुछ डरने का नहीं, क्या बिंदास रहने गए कॉलेज में, कोई तेरे को कुछ नहीं बोलेगा, असं जे आई बाबा म्हणतात की तेरे लिए मैं ही उधर हूँ, बैठा हूँ, कुछ भी हो मैं हूँ. काही पॉलिटिशियनचं मुलं, काही मोठे पॉवरफुल बिझनेसमॅनचं मुलं, त्यांना जेव्हा बॅकिंग मिळतं तुम्ही काही पण करा मी तुम्हाला सपोर्ट करणार, अशी मुलं पण रॅगिंग पुष्टी करतात. आपल्याबरोबर आपला एक मित्र आहे ज्यांना त्याचा अनुभव आपल्याला सांगायचा आहे रॅगिंग किंवा बुलिंगच्या संदर्भातला. काय सांगशील? रॅगिंग किंवा बुलिंग जर तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं तर तुम्ही त्यांच्यावर मात करू शकता. जसं माझ्यासोबत झालं, मी जेव्हा सातवीच्या वर्गात होतो तेव्हा माझं वजन 90 किलोच्या आसपास होतं. तर सर्व मला असे ढोल्या वगैरे चिडवायचे, मला बसायला जास्त जागा लागायची, तर मग एकटाच बेंचवर बसायचो, आजूबाजूला कोण यायचं नाही, म्हणजे जेव्हा ग्रुपमध्ये मला कोण हे घ्यायचं नाहीत. तर मग मी काय केलं, मी त्यांच्या बोलण्याचं पॉझिटिव्हली घेतलं. ठीक आहे, ते बोलतात तर काहीतरी कारण असेल, तर मी स्वतःलाच बदलायचा प्रयत्न केला आणि 2 महिन्यात मी 15 किलोच्या आसपास वजन कमी केलं. पण हा एक्सेप्शनल आहे. रॅगिंगचा पॉझिटिव्ह इफेक्ट काही नसते. आपण आपल्या लहान भावावर रॅगिंग करणार का? आपण घरी जो जावई येतो त्याच्यावर रॅगिंग करणार का? शेजारी जेव्हा आपल्या फ्लॅटमध्ये किंवा आपल्या चाळीत नवीन कोणी मुलगा येत असेल तर त्याच्यावर आम्ही रॅगिंग करणार का? हा एक्सेप्शनल आहे, पण असं पॉझिटिव्ह इफेक्ट काही नसते. तुम्हाला काही विचारायचं आहे? काही प्रश्न आहेत मनामध्ये? रैगिंग जनरली लड़की और लड़के दोनों के एज ग्रुप्स में होता है. सो व्हाई इज इट कि लड़कियों के बीच में रैगिंग कम है एंड लड़कों में इट्स मोर प्रिवेलेंट? मैस्कुलिन, मर्दानगी, इसका दिखावा, इसमें लोगों को आनंद बहुत मिलता है. गर्ल्स में भी रैगिंग होते हैं, गर्ल्स बॉयज को ज्वाइन करके बॉयज एंड गर्ल्स को दोनों को रॅग करते हैं. फिजिकल रॅगिंग त्या मुलांमध्ये होत असेल, पण आपल्याकडे आता इंडियात सुद्धा देर इज अ न्यू काइंड ऑफ रॅगिंग विच इज हॅपनिंग. सगळ्या एज ग्रुप्समध्ये दिसतं. दॅट इज कॉल्ड सायबर बुलिंग. आणि बिलीव्ह मी, मुली ज्या नॉर्मल मुली, ज्या खेळकर टीनेजर्स आपण बघतो, दे कॅन बी डेव्हिल्स ऑन द नेट. मला वाटतं हा एक खूप महत्त्वाचा Yes. मुद्दा आहे सायबर बुलिंगचा, आणि याविषयी आपण अधिक सविस्तर माहिती घेऊया. पण आता वेळ एका छोट्या विश्रांतीची. यंग तरंगमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. शाळा आणि कॉलेज इथे कायमस्वरूपी टिकणाऱ्या मैत्रीची बीजं खरं तर पेरली जातात आणि ही मैत्री आयुष्यभर तुम्हाला साथ देणारी असते. पण त्याचबरोबर आयुष्यभर ज्या आठवणी नकोशा वाटतील अशा काही गोष्टी रॅगिंगच्या निमित्ताने घडतात आणि कधी कधी तर अतिशय जीवघेण्यासुद्धा या आठवणी किंवा या घटना ठरू शकतात. नेमकं काय होतं याचा आपण एक झलक किंवा एक आढावा बघूया पुढील ध्वनी चित्रफितीतून.
कुठेतरी चेष्टा मस्करी असं स्वरूप असलेलं हे रॅगिंग जर अगदी टोकाला पोहोचलं तर जीव देण्यापर्यंत एखाद्या व्यक्तीला इतकी प्राणघातक अशी स्टेप असं पाऊल उचलायला लागू शकतं. तुमच्या मनात काही प्रश्न असतीलच याविषयी, काय विचाराल? मला असं विचारायचं आहे की एखाद्या मुलावर जर झाले रॅगिंग तेव्हा आम्ही त्याची मदत नाही करू शकलो आणि हे आम्हाला जर नंतर कळतंय आणि जर तो मुलगा डिप्रेस झालाय तर आम्ही त्याची मदत कशी करू शकतो? डिप्रेशन जर आहे असं वाटलं माझ्या मित्राला किंवा माझी मैत्रिणीला, मी ताबडतोब तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जाणार, त्याची मनाची व्यथा ऐकून घेणार, पण मी उपचार करणार नाही. मी त्याचा मेंटल हेल्थ चेकअप ताबडतोब करणार, कारण मी डिप्रेशन डायग्नोज करू शकत नाही. फ्रॅक्चर आहे का लचक आहे मी समजू शकत नाही. मी त्याला कॉलेजचा प्रोफेसरकडे जाऊन त्यांना सांगणार की एका काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्टकडे घेऊन जावं आणि चेकअप करावा. मेंटल हेल्थ चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी जर सांगितलं की डिप्रेशन आहे, त्याला घरी जायला लागेल, उपचाराची आवश्यकता आहे, तर तो जाणार आणि नंतर येणार परत. पण त्याला काही नाही, तुम्ही सपोर्ट करा. तर कसं सपोर्ट करायचं असं त्यांना विचारायचं, त्यांना साथ द्यायचं, एकत्र अभ्यास करायचं, जेवायचं, एकत्र पिक्चर जायचं, सपोर्ट द्यायचं, आश्वासन त्याला द्यायचं आणि त्याला ग्रुपमध्ये राहण्याची संधी द्यायचा. डिप्रेशनचा उपचार जर असेल तर आल्यावर त्याला साथ द्यायचा, त्याचा औषध उपचाराचा आपण नीट आढावा घ्यायचा, हेल्प करायचा. आणि केव्हाही असं नका विचार करू मी जर त्याला हेल्प करेल तर माझ्यावर पण होणार अत्याचार, असं विचार करू नये. आपण हेल्प केलंच पाहिजे. माझा आणि त्याचा संबंध चांगला नाही तरी पण आपण हेल्प केलं पाहिजे. मला तो आवडत नव्हता तरी पण हेल्प केलं पाहिजे, कारण अशी अवस्था तुमच्यावर पण येऊ शकते, केव्हा येऊ शकते. इथे अनेक शिक्षक प्रतिनिधी आहेत, तुमचे अनुभव ऐकायला आवडतील. शाळेमध्येच काही मुलं अशी असतात की जी प्रत्येक वेळेला दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. तर वेळीच आपण त्यांना ओळखलं पाहिजे की अशी मुलं कोण आहेत आणि पुढे ती अशी रॅगिंग करणारी मुलं ठरू नयेत. त्यासाठी वेळीच त्यांच्या पालकांना त्याबद्दल सूचना देऊन अशा मुलांना मानसोपचाराची गरज आहे का याविषयी त्यांची सतर्कता बाळगली पाहिजे शिक्षकांनी. आणि वेळीच त्यांच्यावर उपचार झाले तर मला वाटतं ती गुंड प्रवृत्ती ही वाढीला लागणार नाही आणि पुढे आपण थोडंसं रॅगिंग रोखू शकू. सर, काय सांगाल याविषयी? प्रत्येक मुलगा किंवा मुलगी चांगलं किंवा चांगली असते आणि वाईट कृत्याकडून त्यांना ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकतो. पण हे हाय रिस्क मुलं म्हणतो मी, हाय रिस्क मुलं, त्यांना नेमकं अगोदरच काउन्सिलिंग करणं, त्यांच्याशी संवाद करणं, त्यांना काउन्सिलिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्सचं जाणीव देणं की असं केलं तर असं होऊ शकते आणि असं करणं अत्यंत गरजेचं आहे. हाय रिस्क मुलांना अगोदरच आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये खबरी असावं. कॉलेजमध्ये एक मोठा बॉक्स बाहेर, तिथे कोणी जाऊन काही टाकू शकतो नोट लिहून. असं जर असेल, मी असं नाही म्हणत की रॅगिंग बॉक्स असावा, गिव्ह युअर आयडियाज बॉक्स असं जर असेल तर मुलं जाऊन सांगतात की हा मुलगा मला काल रात्री पुष्कळ दिला त्रास, तर त्यांना पटकन ॲडमिनिस्ट्रेशनना ही सगळं कळते आणि अशा हाय रिस्क मुलांना उपचार करणं आवश्यक आहे. पण ट्रान्सफॉर्मेशन इज पॉसिबल इन एव्हरी चाइल्ड. इथे अनेक पालकही उपस्थित आहेत, मला त्यांना विचारायचंय, काय सांगाल? सर मगाशी म्हणालेले की पालक म्हणतात की जा बिंदास शाळेत, मी आहे. तर खरं मूळ तिकडेच आहे, जेणेकरून मुलं घडतात ते घरातूनच. तर याचं मूळ कदाचित पालकांकडनं घरूनच व्हायला पाहिजे. मी पालकच आहे, बरोबर, घरून व्हायला पाहिजे मुलांसाठी, जेणेकरून घराच्या बाहेर मुलं चुकीची वागणार नाहीत. हाच धागा पकडून मला मॅडम तुम्हाला विचारायला आवडेल की पालकांनी नेमकं नवीन कॉलेजमध्ये जात असलेल्या आपल्या मुलाला काय सांगितलं पाहिजे? म्हणजे जसं सरांनी सांगितलं की जा तू बिंदास्त, मी आहे तुझ्या पाठीमागे, हा एक चुकीचा दृष्टिकोन झाला, पण सकारात्मकरित्या काय सांगितलं पाहिजे? खरं बघायचं तर हे कम्युनिकेशन जे आहे ते खूप आधी सुरू करायला हवं. म्हणजे फॉर्मेटिव्ह इयर्समध्येच द काइंड ऑफ कम्युनिकेशन जे तुम्ही तुमच्या मुलांबरोबर किंवा मुलींबरोबर करता, कधी कधी पालक खूप चुकतात. म्हणजे रॅगिंगच्याच केसेसमध्ये असं बघितलं जातं की नंतर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं तेव्हा पेरेंट्स स्वतः म्हणतात की माझा मुलगा कंप्लेंट करत होता, पण मी असं त्याला सांगितलं की दिस इज पार्ट ऑफ द कॉलेज सेटलिंग प्रोसेस. फेस इट असं म्हणतात. फेस इट, बी स्ट्रॉंग, बी अ मॅन. आणि अरे आमच्या वेळी तर अजून काय काय व्हायचं, आम्ही सगळं सहन केलंय. तर हे जे पेरेंट्स लगेच ऑटोबायोग्राफिकल होतात. दुसरं, शाळेच्याच एजमध्ये
एक पॅरलल कम्युनिकेशन पाहिजे. आपण बरेचदा आपण म्हणजे आय विल नॉट जनरलाइज, पण काही काही पेरेंट्स मुलांना फक्त अभ्यास, करिक्युलम, टीचर्स कोणत्या आहेत आणि क्लासेसमध्ये काय झालं, एक्झाम्स केव्हा आहे, एक्झाम कधी आहे, टाइम टेबल आणलंस का, जेवताना सुद्धा पहिला घास मुलाच्या तोंडात जातो नाही तर मॅथ्सचं कसं चाललंय, मॅथ्स महत्त्वाचं आहे. त्यापेक्षा तो मुलगा घरी आल्यावर त्याचं दप्तर न उघडता त्याचा काय बॅज असेल ते आधी काढा. देर हॅज टू बी सम टच ऑफ पॅरलल कम्युनिकेशन. मग ते मूल इतकं कॉन्फिडंट होईल की शाळेत काही झालं किंवा नंतर जाऊन कॉलेजमध्ये काही झालं तर इट विल हॅव कॉन्फिडन्स की इट विल कन्फाइड इन यू. दुसरं म्हणजे आपण जेव्हा मुलांशी इंटरॅक्ट करतो, तुम्ही पालक आहात, इथे पालक आहे, टीचर्ससुद्धा पालकच असतात शेवटी. तुम्ही तुमच्या मुलाला पतंग उडवायला शिकवताय, ते पतंग उडवताना जे संभाषण होतं ना, खरं ते इतकं व्हॅल्युएबल असतं त्या मुलासाठी. तेव्हा मग हळूच शाळेत कोण कोण मित्र आहेत, तुम्ही शाळेत कसे, तिकडे हळू काय काय गोष्टी बाहेर पडतात जे मूल तुम्हाला ऑर्डिनरीली येऊन सांगणार नाही. बरं, कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर येस, परत देर हॅज टू बी कम्युनिकेशन. एक थोडासा क्वालिटी टाईम पाहिजे की कॉलेजमधला मुलगासुद्धा, माझ्या वयाच्या ज्या मैत्रिणी आहेत, आता मी 50शीला आले, माझ्या वयाच्या मैत्रिणी सांगतात माझा मुलगा घरी काहीच सांगत नाही, पण ह्याला कारण काहीतरी वेगळं असावं. ही डज नॉट कम्युनिकेट. मुली सांगतात, बऱ्याचशा मुली कम्युनिकेट करतात, अगेन आय विल नॉट जनरलाइज, पण हे जर का होत असेल तर दॅट इज अ डेफिनेट डेंजर सिग्नल की काहीतरी नाही सांगितलं जात आहे. तो यू हॅव टू लिसन बिटवीन द लाईन्स, जे आम्ही कम्युनिकेशनमध्ये लिसनिंग स्किल्समध्ये शिकवतो, की जेव्हा तुमचं मूल तुमच्याशी बोलतंय किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांशी बोलता तेव्हा तुम्ही खूप सिग्नल्स एकमेकांना सेंड करत असता, आणि तिथे ते कम्युनिकेशन जर का थांबवलं गेलं किंवा अरे फेस इट, दिस इज द वर्ल्ड असं सांगितलं गेलं की तिकडेच सगळं थांबतं. आपल्याबरोबर या ठिकाणी प्रिन्सिपल सर उपस्थित आहेत, तर मी त्यांना विचारू इच्छिते. गेल्या वर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये एक प्रयोग केलेला, एक अकॅडमिक ऑडिट. म्हणजे त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन्स अकॅडमिक बेस नाही, पण विद्यार्थी हे मोस्ट मिस्चिवस आहेत असे काही विद्यार्थी आहेत का वर्गामध्ये, नंतर जे सिन्सिअर आहेत, अभ्यास करतायत, या 2 गटांमध्ये जे कॅटेगरीज आहेत अशा आपण 6 कॅटेगरीमध्ये त्यांची विभागणी केलेली. प्रत्येक वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत. माझ्या निदर्शनास असं आलं की प्रत्येक वर्गामध्ये 3 ते 4 विद्यार्थी असे आढळून आले, आणि त्यांना आपण वेगळं वर्गीकरण करून त्यांच्या पालकांना बोलून त्यांचे वर्ग शिक्षक आणि संबंधित शिक्षक यांची एकत्र मीटिंग घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या, आणि त्यानंतर त्यांचा प्रश्न काय आहे, म्हणजे अशी मुलं का वागतात, त्यांचं घरचं वातावरण कसं आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या शाळेत एक काउन्सलर असावा आणि तो काउन्सलर प्रत्येक शिक्षकांना फ्रंटलाईन काउन्सलर बनावा आणि त्यांचं कॅपॅसिटी वाढवून पुष्कळ काउन्सिलिंग शिक्षक पण करू शकता. पण काय असतं, शाळा ॲन्युअल डेमध्ये पुष्कळ पैसे खर्च करतात पण काउन्सलर अपॉइंट करत नाही. आज यंग तरंगमध्ये आपण ही चर्चा करत असताना आणखीनही काही नवीन विषयांवरती, काही नवीन विचारांवरती आपण प्रकाश टाकणार आहोत, पण आता वेळ एका छोट्या विश्रांतीची. यंग तरंगमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. कुठलीही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा आपण करत असतो तेव्हा त्याविषयी खूप उत्सुकता असते, आणि म्हणूनच तो पहिला दिवस शाळेतला असेल, कॉलेजमधला असेल, कायम आपल्या मनावरती कोरला गेलेला असतो. परंतु रॅगिंगच्या भीतीमुळे अनेकदा तो कॉलेजचा पहिला दिवस नकोच किंवा त्या पहिल्या दिवशी मला कॉलेजला जायचंच नाही अशी मुलांची आणि अनेकदा पालकांची सुद्धा समजूत होताना सध्या दिसते. तर हा पहिला दिवस छान आणि रॅगिंग मुक्त करण्यासाठी नेमकं काय करता येईल? माधवी, यासाठी कायदे काय आहेत? बरेच वर्ष एक बिल पास करतंय अजून गव्हर्नमेंट की जेणेकरून ह्याच्यावरती खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाऊ शकेल, पण 2009 नंतर महाराष्ट्र शासनाने एक प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट लागू केली आहे. त्याच्यात त्यांनी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्याकडनं ॲडवायझर्स घेऊन त्यांनी काही गाईडलाईन्स मांडल्या आहेत. आता त्या गाईडलाईन्सप्रमाणे प्रत्येक कॉलेजनी तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेता तेव्हा तुमचा पूर्ण डेटाबेस कॉलेजला द्यायला लागतो, आणि एक ॲफिडेविट किंवा अंडरटेकिंग द्यायला लागतं की मी सिनियर झालो की मी रॅगिंग करणार नाही, आणि ते अंडरटेकिंग त्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना दोघांनाही साईन करायला लागतं आणि ते नोटराईज केलं जातं.
ही एक खूप महत्त्वाची पायरी आहे, कारण त्याच्यानंतर द आयडेंटिटी ऑफ द पर्सन हू रॅग्स ती आपल्याकडे राहते, कॉलेजकडे राहते. दुसरी गोष्ट म्हणजे एक साईट आहे helpline@antiraging.in, त्यांचा एक टोल फ्री नंबर पण आहे. त्याच्यात एक खूप चांगली गोष्ट अशी आहे की ज्याचं रॅगिंग होतं त्यांनीच कंप्लेंट लॉन्च केली पाहिजे असं नाही, कोणीही करू शकतं. एक. दुसरं, जर का इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर त्या व्यक्तीची आयडेंटिटी नाही कळली, समजा कोणीच सांगायला तयार नाही की कोणी रॅगिंग केलं, तर एक कलेक्टिव्ह पनिशमेंटची मुभा पण इन्स्टिट्यूटला दिली की त्या पूर्ण वर्गाला आम्ही पनिश करू, हा हक्क इन्स्टिट्यूटला दिलाय. तिसरं म्हणजे विदिन 24 आवर्स तुमची कंप्लेंट इन्स्टिट्यूटकडे गेल्या लगेच विदिन 24 आवर्स इफ द कंप्लेंट इज ऑफ अ सिरियस नेचर, प्रिन्सिपल हॅज टू लॉज एन FIR, अ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट विथ लोकल पोलीस, आणि विदिन 7 डेज त्याच्यावर एक कमिटी बसली पाहिजे. नाहीतर आत्ता हळूहळू ह्या दृष्टीने पावलं उचलली जातात की कॉलेजेसचं फंडिंग कमी करतील. फंडिंग कमी करणार म्हटल्यावर कॉलेजेस नक्की काहीतरी करतील. बऱ्याचशा केसेसमध्ये सुरक्षा कमी दिसते, सिक्युरिटी गार्ड्स ॲक्ट करत नाहीत. कारण फॉर इन्स्टन्स एका रॅगिंग केसमध्ये जेव्हा दारू पिऊन कॉलेजची मुलं आत गेली, फॉरगिव्ह मी फॉर गिव्हिंग दिस एक्झाम्पल बट इट इज अ रिअल फॅक्ट, तेव्हा त्या वॉर्डननी त्यांना आत सोडलं हॉस्टेलमध्ये. नाव दॅट वॉज रॉंग. म्हणजे तेही कानाडोळा करतात की भैया जाऊ देत, होतं असं. आणि पहिला दिवसच फक्त नाही, पहिला अख्खा आठवडाही कधी कधी रॅगिंग चालतं, 1 मंथ. त्यामुळे काही काही कॉलेजेस असं करतायत की सिनियर्सना नंतर घ्यायचं, आधी फ्रेशर्सना येऊन लेट देम गेट यूज टू इट, आणि नंतर सिनियर्सना घ्यायचं. साऊथमध्ये काही काही कॉलेजेस असं करतायत की फ्रेशर्ससाठी वेगळं हॉस्टेल करायचं आणि त्याला सिक्युरिटी वेगळी द्यायची. तर डेफिनेटली 2009 नंतर बिकॉज ऑफ द अमन कचरू मुवमेंट, अमन कचरूच्या वडिलांनीच प्रोफेसर राजेंद्र कचरू जे टांझानियाला प्रोफेसर होते, त्यांनी ही मुवमेंट सुरू केली आणि त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही बरेचसे असे आर्टिकल्स तुम्ही वाचू शकाल, व्हॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग अँड द गव्हर्नमेंट इज डुईंग समथिंग. पण जसं डॉक्टर म्हणले तसं प्रिव्हेन्शन आणि प्रोहिबिशन इज नॉट ऑलवेज दी आन्सर. तुम्हाला जे पाहिजे ते आहे रेमेडी किंवा क्युअर फॉर दिस टेंडन्सी. सर, रॅगिंग विषयी ही पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये जी भीती आहे त्या भीतीचं निराकरण कसं होऊ शकतं? ओरिएंटेशन क्लासेस जर कॉलेजनी ठेवलं अगोदरच पेरेंट्सना आणि मुलांना सांगून की काही जर असेल तर आम्हाला ताबडतोब सांगा, हा एमर्जन्सी नंबर्स आहेत आणि इथे आम्ही आहोत. बरोबर सिनियर जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये पिअर काउन्सलर जर आपण केलं, पिअर काउन्सलर जे ह्या मुलांना प्रोटेक्ट करणार, ह्या मुलांचा साथ देणार, ह्या मुलाबरोबर ते जेवणार आणि काही दिवस त्यांना सपोर्ट करणार, असं झालं तरी ते भीती वगैरे पुष्कळ कमी होतो. थर्ड म्हणजे रॅगिंग इथे एक्सेप्टेबल नाही असं प्रिन्सिपलनी जोरात, पापा फिगर जे असतो स्कूल आणि कॉलेजमध्ये जोरात सांगितलं इट्स नॉट एक्सेप्टेबल आणि इट्स नॉट टॉलरेबल एट ऑल, असा एक स्ट्रॉंग मेसेज जर संपूर्ण कॉलेजला गेलं तर रॅगिंग कमी होतं. परंतु आई बाबा आणि मुलं ग्रुप्समध्ये चर्चा केली, कॉन्टॅक्टमध्ये ते एकत्र असले, व्हॉट्सॲपचा चांगला उपयोग केला आणि प्रिन्सिपलचा नंबर पण आपण व्हॉट्सॲपमध्ये ॲड करणं, ग्रुपमध्ये राहणं, कम्युनिकेशन उत्तम असणं, आणि इवन इफ देअर इज अ लहान इन्सिडेंट जरी झालं तर अर्ली रिपोर्टिंग असं करणं आवश्यक आहे. रॅगिंगमध्ये आणखी 2 होत्या गोष्टी, फोर्सिबली अल्कोहोल देणं आणि फोर्सिबली ड्रग्ज देणं आणि सेक्शुअल अब्यूज, हे पण होऊ शकतो. असं काय झालं तर ताबडतोब लोकल पोलीस स्टेशन नंबर, एमर्जन्सी नंबर प्रत्येक मुलाकडे असलं पाहिजे. प्रिन्सिपलच जाऊन कंप्लेंट केलं पाहिजे असं नाही, लोकल पोलीस स्टेशन नंबर प्रत्येक मुलाकडे असलं पाहिजे आणि ते इमिजिएटली आपल्या फोनवरून कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. काही घाबरायचं नाही, तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या बरोबर असं प्रिन्सिपलने सांगितलं तर रॅगिंगचं प्रमाण पण कमी होणार आणि भीती पण हळूहळू जाईल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अकॉर्डिंग टू द UGC गाईडलाईन्स, तुमच्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या प्रिमायसेसवरतीच रॅगिंग झालं तर ते रॅगिंग असं नाही आहे. बाहेर सुद्धा तुमचे जर का सिनियर्स आयडेंटिफाय झाले आणि त्यांनी तुम्हाला स्टेशनवरती जरी त्रास दिला तरी यू कॅन मेक अ कंप्लेंट. बरोबर, की ते प्रिन्सिपलच्या हद्दीच्या बाहेर आहे किंवा शाळेच्या ऑथॉरिटीच्या बाहेर आहे असं नाही. कारण त्या गाईडलाईन्समध्ये स्पेसिफिकली असं दिलेलं आहे की द नेचर ऑफ द कंप्लेंट, इफ इट इज रॅगिंग देन यू कॅन
याच संदर्भामध्ये मगाशी तुम्ही जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा छेडला होता की सायबर बुलिंग किंवा सायबर रॅगिंग, तर याचं स्वरूप नेमकं काय असतं? सायबर बुलिंग म्हणजे तुम्ही फेसबुकवर जे पोस्ट टाकता किंवा बाकी व्हॉट्सॲपवरती सुद्धा किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल नेगेटिव्ह कमेंट्स, फॉल्स पेज क्रिएट करणं किंवा कुठल्याही बाबीवरनं, जसं हा विद्यार्थी मगाशी म्हणाला, एक्सटर्नल अपिअरन्सवरनं किंवा एखाद्या सवयीमुळे किंवा एखाद्या तुझ्या नावावरनं तुमच्या किंवा सरनेमवरनं तुम्हाला जर का चिडवण्यात आलं आणि दिस प्रोसेस कंटिन्यूज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, एखादी मस्करी माहीत नाही, सी देयर इज ऑलवेज अ फाईन थिन लाईन डिवायडिंग तुमचं हार्मलेस रॅगिंग आणि व्हायलंट अब्यूज. पण सायबर बुलिंगमध्ये असं आपल्याकडे पण हल्ली हे ट्रेंड सुरू झालं आहे की इंटरनेटवरती विक्टिमाइज करतात आणि मुलं खूप डिप्रेशनमध्ये जात आहेत. हिंदुस्थानात जर तुम्ही सायबर बुलिंग केलं आणि इतरांनी जाऊन सायबर पोलीसला कंप्लेंट केलं तर तुमची IP ॲड्रेस कळणार आणि पोलीस तुमच्या घरी येणार. येस, प्रत्येक लहान मुलगा किंवा प्रत्येक लहान आपला ज्युनियर तो माझा भावासारखा आहे किंवा माझी बहिणीसारखा आहे असा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी एका पालकांना काही विचारायचं होतं. हा रॅगिंग हा विषय जो आहे त्याच्यामध्ये त्या माणसाची किंवा त्या मुलाची मनोवृत्ती जी असते ती घडण्यामध्ये संस्काराचा काही भाग असतो. सध्या संस्कार सगळीकडे कमी होत चाललेत कारण कोणालाच वेळ नाही. त्याच्यावर काही प्रकाश टाकाल का सर आपण? संस्कार ह्याचं व्याकरण पुष्कळ कठीण आहे. आपण जे लोक संस्कार बोलतात ते भावना व्यक्त नाही करत. संस्कार म्हणजे घरी भावना व्यक्त करणं, त्याचा मनात काय आहे त्याला आदर देणं, रिस्पेक्ट देणं. आपण प्रत्येक प्रॉब्लेम मुलाचा सॉल्व्ह करू शकत नाही, पण तो आपल्याकडे येऊन रडू शकतो, आपल्याकडे येऊन हसू शकतो, आपल्याकडे येऊन काही सांगू शकतो. एवढंच वातावरण तुम्ही ठेवलं तर पुष्कळ कॅटॅस्ट्रॉफी आपल्या कमी होऊ शकतो. त्याबरोबर व्हॅल्यूज जे तुम्ही म्हणाले, व्हॅल्यूज आपण पुस्तकात लिहून किंवा भाषण देऊन मुलामध्ये तो व्हॅल्यूज येत नाही. स्वतः आम्हाला जेव्हा त्रास होतो तेव्हा मी माझी बायकोशी शेअर करतो किंवा बायकोला त्रास झाला तर तो माझ्याकडे येऊन ती बोलते. असं वातावरण हाच सगळ्यात मोठा संस्कार करणं म्हणजे त्या संस्कारांप्रमाणे आपण वागणं. दॅट इज माय डेफिनेशन व्हॅल्यू एज्युकेशन. म्हणजे मगाशी आपण जसं म्हणालात की हाय रिस्क मुलं जी शिक्षकांना आसपास वर्गामध्ये जाणवत असतात तर त्याचं मूळ कारण कदाचित कुठेतरी कुटुंबामध्ये त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये सुद्धा असू शकतं किंवा मेंदूमध्ये इम्पल्सिव्हिटी जास्त असलं, इम्पल्सिव्ह आहे तो थांबू नाही शकत, कोणी काय सांगितलं तो पटकन हात उचलतो, असे असेल तर अशा मुलांचा उपचार पण होतो. बरोबर. सरांनी जर सांगितलं काही मुलं मिस्चिव्हस आहेत, काही मिस्चिव्हस मुलांना अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी सिंड्रोम पण असतो, त्याचं उपचाराची आवश्यकता असते. प्रत्येक मिस्चिव्हस मुलगाला समजून संस्कार देऊन ते शांत होत नाही, काही मुलांना उपचाराची आवश्यकता असते. बरोबर. मुलांना तुम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर काय वाटतंय, काही विचारायचं आणखीन? हे जे रॅगिंग करणारी मुलं असतात ह्यांच्यावरती कठोरातील कठोर शिक्षा काय होईल? शिक्षा म्हणजे सध्याच्या कायद्याप्रमाणे एकतर सस्पेन्शन, मला वाटतं 3 years सस्पेन्शन आहे, 5 वर्ष तो मुलगा कुठलीही परीक्षा देऊ शकत नाही आणि 2 वर्षापर्यंत रिगरस इम्प्रिझनमेंट आहे. अबाव 18 असेल तर 2 वर्ष त्याला सक्त मजुरी रिगरस इम्प्रिझनमेंट आय एम नॉट शुअर पण आहे 2 वर्ष आणि 10,000 रुपये फाईन आहे. पण आता हळूहळू मला वाटतं आपण ह्या दिशेला जातोय की रॅगिंग शुड बी अ क्रिमिनल ऑफेन्स. आता जी केस मी मेन्शन केली जिकडे त्या मुलांनी त्या मुलाला इतकं बेदम मारलं अमन कचरूला की तो गेला, तर 302 ह्या पिनल कोड प्रमाणे इट अमाउंट्स टू इट्स कल्पेबल होमिसाइड, राईट. पण स्वतः त्या विक्टिमच्या वडिलांनी असं सांगितलं की नाही 302 नाही, दे डिड नॉट वॉन्ट टू मर्डर हिम, दे एंडेड अप मर्डरिंग हिम. जे काही होतं त्यावेळी ते व्यवस्थित इन्व्हेस्टिगेट करून तुम्हाला फाइंड आउट करायला लागतात. असं कधी कधी होतं की आपण काही गोष्टी पॅरेंट्ससोबत शेअर करू शकत नाही, आपण अडखळतो, तर त्यावेळी आपण काय केलं पाहिजे? काय सांगाल? मैत्रिणीशी शेअर केलं पाहिजे, शिक्षकाशी शेअर केलं पाहिजे. आपल्या हिंदुस्थानची फॅमिलीमध्ये फक्त आई बाबा नसतात, काका मामा चुलते
मोलकरीण, शिक्षक, मैत्रीण अशा असतात. जिथे कम्फर्टेबल आहे तिथे शेअर केलं पाहिजे, जिथे विश्वास आहे. पण तो फक्त शेअर करून उपयोग नाही. जर कंप्लेंट असेल तर कंप्लेंट केलं पाहिजे. जर आपले फ्रेंड्स पण बुलिंग करतात तर मग आपण पण त्यांच्यासारखे बनू शकतो ना. यू कॉल देम युअर फ्रेंड्स. इफ दे आर युअर फ्रेंड्स आणि तुला असं वाटतं की हे आपले फ्रेंड्स आहेत तर ते बुलिंग करतायत, तर मी तुला काउंटर क्वेश्चन विचारेन, व्हॉट वुड यू डू? मी अशा फ्रेंड्ससोबत नाही राहणं डिसाईड कर. आणि त्यांना चेंज करण्याचा प्रयत्न करणार. नाही राहणं एक गोष्ट आहे, पण त्यांना चेंज, आपलं फ्रेंड्स असं वाटत असेल तर त्यांना चेंज करण्याचा आपण प्रयत्न करणार. काही मुलं चिडवण्याला रॅगिंग बोलतात तर काही दादागिरी करण्याला बोलतात. आपल्याला काय वाटतं रॅगिंग काय आहे? दोन्ही. गाईडलाईन्स वाचल्यास ना तर त्याच्यात सुरुवातच टीझिंग या शब्दाने होतं आणि मग इन्सल्टिंग आणि मग त्याचं थोडंसं वेगळं स्वरूप येतं. आता काही कॉलेजेसमध्ये रॅगिंग म्हणजे इट्स हार्मलेस फन, इंट्रो म्हणतात त्याला. तर इंट्रोच्या नावाखाली ज्युनियर्सना काही डान्स करायला सांग किंवा तुझं नाव वेगळ्या पद्धतीने गाऊन दाखवायला सांग. पण हार्मलेस म्हणजे नक्की काय? यू डोंट हॅव अ डेफिनेशन. माइल्ड दादागिरी किंवा स्ट्रॉंग दादागिरी. दादागिरी. एखाद्या रॅगिंग विक्टिमनी जर आत्महत्या केली तर त्याला जबाबदार कोण? हा एक ऑफेन्स आहे आणि अबेटमेंट टू सुसाईड पण एक ऑफेन्स आहे. आणि अबेटमेंटमध्ये इतरांचं नाव आलं तर त्यांना पण शिक्षा मिळू शकते. रॅगिंग हे फक्त सिनियर ज्युनियरवरच करू शकतात का? इट्स अ कस्टम, ट्रेडिशन. आणि जसं डॉक्टर म्हणाले तसं गेल्या वर्षी मला कोणीतरी रॅग केलं म्हणून मी यावर्षी ज्युनियर्सना रॅग करणार. अथॉरिटी आणि पॉवर अँड बोथ आर फॉल्स. रैगिंग के जो केसेस होते हैं वो न्यूज़पेपर में पब्लिश करना चाहिए कि नहीं करना चाहिए? रैगिंग के केसेस होते हैं वो पब्लिश करना चाहिए, पर अंडर 18 यदि रहा तो वो बच्चों का नाम नहीं लिख सकते हैं पेपर वाले. एक. दुसरी बात यह है की असं जे न्यूज असते त्यात कसं रॅगिंग केलं, काय केलं हे न सांगून ह्याचा प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट काय आहे असं न्यूजपेपरमध्ये जर लिहिलं तर त्याचा पुष्कळ लाभ होतो. पण अंडर 18 जर असेल मुलं त्याचं नाव आपण देऊ शकत नाही. एज्युकेटिव्ह आर्टिकल असेल तर तो उपयोगी होतो. इन्सिडेंट आर्टिकल जास्त उपयोगी नसतं. परंतु आजकल जैसा होता है लोग मीडिया पे भी और सोशली भी मतलब डाल देते हैं चीज़ें. एंड देन अगर सोशली डालते हैं देन people think that they have been ragged, don't talk to them, ignore them, reject them. फिर ये और peer pressure को जन्म देता है, प्लस ये और suicidal acts को भी जन्म देता है. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की रॅगिंग झालं असेल आणि आपल्याला कळलं की ही मुलीवर किंवा या मुलावर रॅगिंग झालं तर आपण हात तिथे देऊन त्यांना मदत केलं पाहिजे. हम विद्यार्थी है तो अपना हाथ ऐसे ही होना चाहिए जिससे हम लोगों को हेल्प करते हैं. वो बहुत इम्पॉर्टंट है. अनेक प्रश्न मुलांकडून येत आहेत आणि याच्यातून लक्षात येते की ही समस्या किती गंभीर आहे. आणि यावरती मला वाटतं सर जसं सांगतात, मॅडम सांगतात, उपाय एकच आहे की छात्रभाव ही जी भावना आहे तो छात्रभाव हा बंधुभावासारखा असला पाहिजे. आपण एका ठिकाणी विद्येच्या मंदिरामध्ये शिकण्यासाठी म्हणून येतो तेव्हा एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आणि अशाच पद्धतीची सहकार्याची भावना ही शिक्षकांकडून आणि त्या संपूर्ण कुटुंबाचे जे कुटुंब प्रमुख म्हणून प्राचार्य आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्यांच्याकडूनही ती आली पाहिजे. खरं तर हा जर छात्रभाव असेल तर या पद्धतीची समस्या उद्भवणारच नाही. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कॉलेजचं आयुष्य काय किंवा शालेय जीवन काय, इथल्या मैत्रीची चव ही त्या बाहेर मिळणाऱ्या बोरं चिंचांच्या चवीसारखी असते जी तुमच्या जिभेवरती दीर्घकाळ रेंगाळत राहते, आयुष्यभर तुम्हाला साथ करत राहते. तर रॅगिंग मुक्त असं सुंदर कॅम्पस आपल्या प्रत्येकाला हवं आहे आणि त्यासाठी काम करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. माझी निश्चित खात्री आहे की आजच्या या कार्यक्रमातून त्यासाठीचे जे कायदे आहेत, त्याच्यासाठीच्या ज्या शिक्षा आहेत याचंही भान आपल्याला सगळ्यांना नक्कीच आलं असणार आणि आपण सगळे जागरूक राहूया. जर कोणी बुलिंग करताना दिसलं, जर कोणी रॅगिंग करताना दिसलं तर ते योग्य माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचाही आपण प्रयत्न करूया. यंग तरंगमध्ये आज इथेच थांबूया. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार आणि नमस्कार.